बऱ्याचदा लोकांकडून काय होतं की रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर असतो त्यांच्याकडे, पण वेळेवर तो सापडत नाही. एखाद्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा असेल ऑनलाईन अर्ज भरताना आणि वेळेवर आपली पंचायत होते, रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर काय आहे? तर एका मिनिटामध्ये, फक्त एका मिनिटामध्ये तुम्ही मोबाईलवरून तुमचा रेशन कार्डचा ऑनलाईनचा जो 12 अंकी नंबर आहे तो लगेच पाहू शकता. त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो सविस्तर समजून घ्या. व्हिडिओला थोडा वेळ लागेल, परंतु इथून पुढे तुम्ही कधीही तुम्हाला ज्यावेळेस रेशन कार्डच्या ऑनलाईन नंबरची गरज पडत त्यावेळेस तुम्ही तो लगेच काढू शकता. मित्रांनो, रेशन कार्डचा जो 12 अंकी ऑनलाईन नंबर असतो तो खूप महत्वाचा असतो. वेगवेगळ्या सरकारी योजनेचा ज्यावेळेस आपल्याला लाभ घ्यायचा असतो त्यावेळेस रेशन कार्ड सोबतच ऑनलाईनचा जो 12 अंकी नंबर आहे तो देखील मागितला जातो. साधं तुम्हाला दवाखान्यामध्ये जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड काढायचं असेल तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर मागितला जातो. आपण यापूर्वी उज्ज्वला गॅस योजनेसाठी अर्ज कसा भरायचा त्याची माहिती दिली होती. त्या ठिकाणी देखील तुम्हाला रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर भरावा लागतो. आणि मित्रांनो, रेशन कार्डच्या संबंधित तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला रेशन कार्डशी संबंधित एखाद्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा, आपण त्यावर व्हिडिओ बनवू. तर आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि समजून घेऊया की रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर नेमका कसा काढायचा आहे. मित्रांनो, रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर मोबाईलवरून काढणं अगदी सोपं आहे. त्यासाठी प्ले स्टोअरला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे मेरा रेशन. मेरा रेशन हे केंद्र शासनाचं ॲप आहे रेशन कार्डशी संबंधित. हे तुम्ही इन्स्टॉल करा. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे. आपण इथून ओपन करूया. ओपन केल्यावर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. याला साईडला स्क्रोल करा आणि इथं मेरा रेशन खाली दिसलंय हे बघा. अशा पद्धतीनं हे पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही रेशन कार्डशी संबंधित वेगवेगळी कामं करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त रेशन कार्डचा जो ऑनलाईन नंबर आहे तो कसा चेक करायचा ते समजून सांगतोय. सर्वप्रथम तुम्हाला लाभ की जानकारी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचं आधार कार्डचा नंबर टाकून सबमिट करायचं. जर तुमचं राशन कार्ड ऑनलाईन झालं असेल तर इथं तुमचा नंबर लगेच दिसेल. तर या ठिकाणी आपण एक आधार कार्ड नंबर टाकूया. तर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा राशन कार्डचा ऑनलाईन नंबर तुम्हाला दिसतोय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि स्क्रीनवर तुम्हाला उजव्या बाजूला हा जो व्हिडिओ दिसतोय रेशन कार्डशी संबंधित तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. म्हणजे तुमची रेशन कार्डशी संबंधित वेगवेगळी कामं तुम्हाला घरबसल्या करता येईल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.